नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा अंतरिम निकाल लागलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला आता संधी आहे आणि मग नंतर अंतिम निकाल लागणार आणि त्यानंतर तुमचं मार्कशीट तुम्हाला मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या अंतरिम निकालामध्ये काही चुका झाल्यात का, किती प्रश्न चुकीचे असणार आहे या संदर्भात मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आमची प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयानुसार जे चुकीचे प्रश्न आहेत ना ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आम्ही शॉर्टमध्ये टाकून देणार आहोत. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय त्यामध्ये एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. ओके, सो आता बघूया आपण अंतरिम निकाल लागला, किती प्रश्न चुकीचे आहेत आणि ऑब्जेक्शन कसं घ्यावं, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. याबाबत तुम्हाला उद्या परत एक व्हिडिओ मी देणार आहे की ऑब्जेक्शन आपल्याला इग्नाइट अकॅडमीकडनं पण घेता येऊ शकतात. इग्नाइट अकॅडमी ऑब्जेक्शन घेऊ शकते, पण विद्यार्थ्यांच्या आयडी पासवर्ड माहिती असावं लागतात. म्हणून कदाचित इग्नाइट अकॅडमीला जर असे आयडी पासवर्ड भेटले तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ, अदरवाईज विद्यार्थ्यांच्या एंडला सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. याला काही खर्च नाहीये, याला काही पैसे लागत नाहीये. सो ऑब्जेक्शन तुम्ही घेऊन टाका आणि मी तुला प्रोसेस सांगू तुम्हाला काय करायची. ओके, अंतरिम निकाल लागलेला आहे. आता तिकडे जाण्यापूर्वी थोडक्यात एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटीच्या बॅचेस पण चालू झाल्या. तुमच्या सगळ्या मित्रांना कळवा, इग्नाइट अकॅडमीने अतिशय टू द पॉईंट शिकवलेला आहे, याचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला आहे. सो आता नवीन बॅचेस ज्या जून जुलैमध्ये टीईटीची एक्झाम होणार आहे किंवा 8 फेब्रुवारीला सीटीची एक्झाम आहे, परत जून जुलैमध्ये सीटीची पण एक्झाम असणार आहे. सो येणाऱ्या ह्या 6 महिन्यात 7 महिन्यात 3 एक्झाम तुमच्या शिक्षक पात्रतेच्या असणार आहे. तुम्हाला तयारी करायची असेल तर ही बॅच ऑलरेडी चालू झाली. 22 डिसेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. ही पण बॅच ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 टीईटी पण आणि सीटी पण इन्क्लूड आहे. ही पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. दोन्ही बॅचेस चालू झाल्यात. टीईटीची पेपर 1 ची पण बॅच वेगळी, पेपर 2 ची वेगळी, पेपर 1 प्लस 2 ची पण वेगळी आहे. सो दोन्ही बॅचेस मध्ये तुम्हाला टू द पॉइंट नोट्स आहे, टीचिंग आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचं अनालिसिस आहे, सगळं अवेलेबल असणार आहे. सो ओल्ड स्टुडंट असेल आपले शिक्षक भरतीचे तर त्या विद्यार्थ्यांना 50% डायरेक्ट ऑफ आहे. त्या मोबाईलवर लॉग इन करा तुम्ही आणि परचेस करा. आणि नवीन 500 विद्यार्थी जे नवीन येतील त्यांना टीईटी हा कोड वापरला तर तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. हा घेण्यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा, हवी ती बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, हे टीईटीचं निवेदन आलेलं आहे. यात त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा तुमची झालेली आहे. परीक्षा 23/11 म्हणजे 23 नोव्हेंबरला तुमची पार पडलेली आहे आणि त्यानुसार पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2 ची अंतरिम, ज्याला आपण काय म्हणतो तात्पुरती उत्तर सूची तुम्हाला इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संकेतस्थळावरती. आणि 19/12/25 पासून ही 19/12 ला प्रसिद्ध झालेली आहे. आणि तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बघा 19/12 पासून ते 27 डिसेंबर पर्यंत वेळ आहे. अजून 5 दिवस तुमच्या हातात आहे. तुम्हाला पेपर क्रमांक 1 किंवा 2 यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे असं वाटत असेल तर संदर्भासहित तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घेता येतं. मग हे ऑब्जेक्शन कसं घ्यायचं तर याच वेबसाईटला बघा, आणि तुम्हाला काय करायचं आहे, पुराव्यासहित द्यायचं आहे. तुम्हाला जी चुकीचं वाटतं त्याचा पुरावा पण द्यायचा आहे. याची या लिंकद्वारेच तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. लेखी तुम्ही पाठवलं चालणार नाही. आणि या दिनांकानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे आक्षेप विचार केला तर तो कन्सिडर केला जाणार नाहीये. आणि तुम्ही घेतलेला जो आक्षेप आहे तो प्राप्त झाला आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर सूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे अंतिम जी उत्तर सूची ती येणार आहे, आत्ताशी अंतरिम आलेली आहे, लक्षात घ्या. मग आता हे नोटिफिकेशन आहे 19 डिसेंबर 2025. मग आता समजून घेऊया की अंदाजित चुकलेले प्रश्न कोणकोणते आहे. आता आमच्या प्रायमरी लेवलला टीमनी मला सांगितलं, ती माहिती तुम्हाला देतोय. विज्ञानचे 2 प्रश्न चुकलेले असू शकतात. आता पेपर 1 पेपर 2 तुम्ही कन्सिडर करा, पेपर 2 चाच असणार विज्ञान. ओके, इंग्लिशमध्ये ऑब्जेक्शन कुठेच नाही, इंग्लिशचे टोटली बरोबर आहे. गणित विषयामध्ये वादात 2 प्रश्न आहेत, तुम्हाला योगेश बोबडे सर हे एक्सप्लेन करतील. मराठीचे पण ऑब्जेक्शन घ्यायला एक पण प्रश्न नाही असं विजय सरांनी सांगितलंय. मानसशास्त्र यामध्ये 2 ते 3 प्रश्नांचे थोडे इश्यू आहेत असं आपले अमोल गाडेकर सरांनी सांगितलं. पण शक्यतो कुणी सांगितलं, विजय सरांनी सांगितलं. समाजशास्त्राचे, सामाजिक शास्त्राचा एकच प्रश्न थोडासा किचकट आहे, थोडासा जरा क्लिष्ट वाटू शकतो. आणि परिसर अभ्यासचं मात्र काही ऑब्जेक्शन नाहीये. सो अशा पद्धतीने हे इनिशियल लेवलला, पण यांचे सगळ्यांचे व्हिडिओ येतील. आता राजेश सरांचा व्हिडिओ येऊन गेला, त्यांनी 2 प्रश्नांचं अनालिसिस पण करून तुम्हाला दाखवलेलं आहे. सो हे व्हिडिओ तुम्ही बघा आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की ऍक्सेप्ट घ्यायचा, येस
येस माझे मार्क वाढू शकतात, सो आक्षेप नक्की घ्या, याला तुम्हाला खर्च नाहीये. मग आता आक्षेप कसा घ्यायचा, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, थोडक्यात तुम्हाला मी डेमो दाखवतो. बघा इथे डेमो दाखवतो. तुम्ही महाटेटच्या वेबसाईटला गेलात, इथे अंदर तुम्हाला काय करायचं आहे, उमेदवाराच्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा ID पासवर्ड तुमचा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं. लॉग इन म्हणलं की तुमची ही तुमचं प्रोफाईल ओपन होऊन जाईल. प्रोफाईल ओपन झालं, अर्ज डाउनलोड करा असा ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय, त्यानंतर आक्षेप नोंदवा असं पण दिसतंय आणि हे सेम ऑप्शन तुम्हाला इथे पण आहे बघा, मुख्य प्रश्न अर्ज डाउनलोड करा, आक्षेप नोंदवा. आता अर्ज डाउनलोड तुम्हाला आता करता येत नाही, तो ऑलरेडी झालेला आहे. मग आक्षेप नोंदवा इथे क्लिक करा किंवा इथे क्लिक करा, दोघांपैकी कोणते चालेल. मी क्लिक केलं आक्षेप नोंदवा. बघा मी क्लिक करतोय आक्षेप नोंदवा, याच्यावरती क्लिक केलं समोर तुमच्या विंडो येते. आता मी परत लॉग इन करावं लागेल, मला वाटतं परत लॉग इन करावं लागेल. सो मी इथे पासवर्ड टाकतो परत एकदा, होणार नाही, परत घ्यावं लागेल मला वाटतं. आता तुम्हाला मी पासवर्ड घेतो परत एकदा आणि तुम्हाला सांगतो. चला पटपट मी जस्ट ओपन करतो तुमच्या समोर. वेट, कॉफी इथे टाकायचं आहे मला, इथे म्हणायचं आहे पेस्ट आणि पासवर्ड हा पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकायचा इथे CKMHR आणि R हा कॅप्चा टाकला. लॉग इन केलं मी आणि आक्षेप नोंदवर क्लिक केलं, समोर विंडो ओपन होते. यामध्ये काय करायचं तुम्हाला बघा, आक्षेप कुठे घ्यायचा आहे तुम्हाला, ऑब्जेक्शन बघा. पहिले परीक्षेचा पेपर कोणता घ्यायचा तुम्हाला, पेपर 1 आहे की पेपर 2 आहे तो निवडायचा. सपोज मी पेपर 1 घेतला, ओके. पर्याय विषय तुम्हाला इथे येणार नाही. पेपर 2 जर घेतला तुम्ही तर इथे पर्याय विषय 1 की 2 तुम्हाला घ्यायचा, तो ऑप्शन तुम्हाला दिसेल. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. सपोज मॅथ सायन्स घेतलं मी. परीक्षा माध्यम काय होतं तुमचं, हे सगळे माध्यम आहे. तुम्ही कशात दिलं, फॉर एक्झाम्पल मराठी होतं माझं. भाषा मग पहिला मराठी दुसरा इंग्लिश इनबिल्ड येणार, यात काय बदल होणार नाहीये. प्रश्नासंबंधी माहिती, क्वेश्चन इन्फॉर्मेशन, प्रश्नपत्रिका संच काय होत तुमचा, ABCD बघा. फॉर एक्झाम्पल मी A घेतला, माझ्याकडे A होता, तर तुमचा जो असेल तोच घ्यायचा बरं का. सिलेक्ट प्रश्न कोणता घ्यायचा, तुम्हाला सगळे प्रश्न त्यांनी दिले बघा. इथे टोटल प्रश्न तुम्ही बघू शकता, इथे टोटल आहे तुमचे 150 प्रश्न. फॉर एक्झाम्पल 145चा माझा ऑब्जेक्शन आहे. मग उत्तर सूचीमध्ये याचा आन्सर काय दिले तुमच्याकडे आहे ते उत्तर सूचीमध्ये याचा आन्सर फॉर एक्झाम्पल ऑप्शन 1 दिलेला आहे. तुम्हाला कोणतं वाटतंय ऑप्शन, सर मला तर याचं ऑप्शन 3 वाटतंय, मग 3 देऊन टाकलं मी. बरं, मग तुम्हाला 3 वाटतं तर कशावरनं, तुमच्याकडे काय प्रूफ आहे, मग तुम्हाला इथे एक प्रोफाईल अपलोड करायची. प्रोफाईल, आता ही प्रोफाईल कुठून घ्यायची आहे, तुमच्याकडे एखाद्या पुस्तकाची कॉपी असेल, पुस्तकाची झेरॉक्स सॉरी काय फोटो कॉपी असेल, ती फोटो कॉपी तुम्हाला घ्यायची आणि ते पुस्तक कोणतं आहे ते पुस्तकाचं नाव पण टाकायचं. ओके, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं. फॉर एक्झाम्पल मी घेतलंय एक अपलोड केलं लोकल विंड्स, ठीक आहे, माझ्याकडे जे होते मी अपलोड केलं लोकल विंड्स, असं आन्सर नाही त्याचं. आणि या प्रश्नाबद्दल तुम्ही काय 100 शब्द लिहू शकता. इथे काय 100 शब्दामध्ये फॉर एक्झाम्पल मी माहिती भरली आहे. फॉर एक्झाम्पल बघा मी माहिती भरली, इथे 100 शब्दामध्ये ABCD जे काय वाटते तुम्हाला. आता मी इथे होणार नाही आहे किंवा इथे टाईप करायचं आहे मला खरं म्हणजे. चला टाईप करून बघतो मी, तुम्हाला इथे दाखवतो टाईप करून. इथे टाईप करायचं मला, फॉर एक्झाम्पल मी ABC. आता हे ABCD टाकायचं बरं का, तुम्हाला टाकायचं आहे की सर हे हा प्रश्न ह्या संदर्भातला असा संदर्भ आहे, तुम्ही टाकू शकता 2-4 ओळीमध्ये. ते टाकलं की इथे तुम्हाला काय करायचं, सबमिट करायचं आहे. सबमिट केलं, सक्सेसफुली सबमिट होणार आहे. हा नीड फाईल साईज बिटवीन, हा फाईल साईज कमी पाहिजे यांना, ही खूप मोठी साईज आहे माझ्याकडे अवेलेबल. थोडी साईज कमी घेऊया आपण. बरं, थोडी साईज कमी करून तुम्ही घ्याल. ओके, आणि ती अपलोड कराल आणि मग खाली तुम्हाला इथे दिसतं बघा, काय दिसतंय, पेपर 1ला ऑब्जेक्शन घेतलं जे तुमचं. आता मी पहिलं ऑब्जेक्शन घेतलंय म्हणून मला दिसतंय, पहिले घेतलेलं आहे. सेट 1ला घेतलेलं आहे मी ऑब्जेक्शन. सेट 1 साठी 2 नंबरचा क्वेश्चन पेपर, मराठी मीडियम होतं. सेक्शन 1 मराठी, सेक्शन 2 इंग्लिश लँग्वेज होती माझ्याकडे. ऑप्शन नंबर 1 त्यांनी सांगितला होता, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. त्याचं डिस्क्रिप्शन मी असं दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला नंतर दिसतं खाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं सगळं दिसतं बघा. नोंदवलेल्या आक्षेपांची यादी दिसते तुम्हाला सगळी खाली, येस दिसते. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, आक्षेप घ्यायचा, फक्त सबमिट करायचा आहे. दॅट्स इट, एवढीच प्रोसेस आहे, याला पैसे काय लागत नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त आक्षेप घेऊ शकता. तुम्हाला परत एक आक्षेप घ्यायचा, फॉर एक्झाम्पल तुम्ही परत याल इथे आक्षेप नोंदवावर आलात तुम्ही, परत चालू केलं. मला फॉर एक्झाम्पल पेपर 1ला घ्यायचा आहे, पेपर 1 मधला माझा फॉर एक्झाम्पल इंग्लिश लँग्वेज आहे, हे सगळं तुम्ही मराठी हे येऊन जात आहे, हे सगळं तुम्ही परत अपडेट करू शकता. बघा तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही अपडेट करू शकता, इथे चेंजेस करू शकता.
बघा या पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता आणि परत ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. बघा हे फाईल चूज केली, इथे गेली, तुम्हाला वाटलं परत रिसेट करायचं, परत रिसेट करू शकता आणि परत पहिल्यापासून करू शकता. सिंपल आहे, पैसे लागत नाही. जर तुम्हाला वाटतंय की या प्रश्नाला जर अंतिम यादीमध्ये बदल झाला तर माझे मार्क वाढू शकतात, 90+ मी होऊ शकतो किंवा ॲटलिस्ट क्वालिफाईड होऊ शकतो, तर नक्की सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्या. ज्यांना वाटतं त्यांनी सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेऊ शकता. याबद्दल आमचे इग्नाइट अकॅडमीकडनं प्रत्येक विषय शिक्षकांना ज्यांच्या ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन्स आहेत, अंतरिम उत्तर सूची आली, त्यानुसार याचा व्हिडिओ येणार, तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. काही शंका असेल तर नक्की कळवा. आणि जाताना परत एकदा टीटीच्या बॅचेस लॉन्च झाल्या, तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की रेफरन्स द्या की टीटीच्या बॅचेस चालू झाल्या, इग्नाइट अकॅडमी जॉईन करून घ्या. जॉईन करण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे किंवा ॲप डाउनलोड करू शकता आणि हवी ती बॅच परचेस करू शकता. अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉलही करू शकता. सो ऑब्जेक्शन बद्दल अजून काही ऑब्जेक्शन असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.